नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली ही कृष्णा बायजाबाई दोघी एकमेकींसमोर असतात आणि सर्व जे काही गावातील लोक आहेत ते आंदोलन घेऊन इकडे बायजाबाईंसमोर जेव्हा आलेले असतात तेव्हा सर्व गावकरी बोलतात की डेअरी ही विकायची कॅन्सल झालीच पाहिजे. तेवढ्यामध्ये काका हे हळूच या बायजाबाईंसमोर येतात आणि बायजाबाईंना हळूच बोलतात की इलेक्शन तोंडावर आलेलं आहे, त्यामुळे बायजाबाई मला असं वाटतं की तुम्ही हा इलेक्शनचा विचार करून हा डेअरी विकण्याचा जो काही निर्णय आहे तो कॅन्सल करावा, असं हळूच काका आता बायजाबाईंना सांगतात. तेव्हा बायजाबाई सर्व गावकऱ्यांना बोलते की थांबा, मला खरोखर वाटलं नव्हतं की तुमची ही नाळ जी आहे ती आमच्या डेअरीशी एवढी घट्ट जुळलेली आहे, त्यामुळे तिच्या विक्रीमुळे तुमचं एवढं मोठं नुकसान होईल हे जर मला वाटलं असतं तर मी हा व्यवहार केलाच नसता, असं बायजाबाई सर्व गावकऱ्यांना सांगत असते. तेवढ्यामध्ये बंब्या आणि कृष्णा ह्या बायजाबाईंकडे बघतात. खरोखर ही डेअरी विकल्यावर जो काही मोठा कारखाना उभा करेल आणि त्या कारखान्यातून तुम्हाला काम मिळेल आणि महिन्यातून कामसुद्धा मिळून तुम्हाला पगार मिळेल, तुमचं भवितव्य उज्ज्वल होईल असं मला वाटलं होतं, म्हणून मी हा डेअरी विकण्याचा निर्णय घेतला होता, असं बायजाबाई सर्वांना बोलत असते. तेवढ्यामध्ये इकडे आपली कृष्णा जी आहे ती बोलते की बायजाबाई तुमचा जो काही निर्णय आहे तो पटतो मला, परंतु कारखाना उभं राहायला खूप वेळ लागणार आहे, त्यामुळे कारखाना उभं राहायला वेळ लागेल आणि आम्हाला एका आठवड्याचं पडलं हो, एका आठवड्यात आम्ही कुठून पैसे आणणार सांगा ना, असं कृष्णा जी आहे ती बायजाबाईंना सांगत असते. आणि दुष्यंत जो आहे तो या कृष्णाकडे बघत राहतो. बायजाबाई उद्याच्या लखलखासाठी घरातला दिवा आज विझवायचा, हे कुठला न्याय आहे हो, असं पण ही कृष्णा जी आहे ती आपल्या ह्या बायजाबाईंना बोलत असते. सर्वजण बायजाबाईंकडे बघत राहतात. तेवढ्यामध्ये जयकांत लगेच बोलतो की उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, तू कुणाशी बोलते तुला माहीत आहे का, त्या बायजाबाई आहेत, असं पण जयकांत या आपल्या कृष्णाला बोलतो. तेवढ्यामध्ये इकडे बायजाबाई बोलते की जयकांत बाळा, ती मुलगी माझ्याशी बोलते, तू कशाला मध्ये बोललास, असं पण इकडे ही आपली बायजाबाई जयकांतला बोलते आणि त्याची बोलती बंद करते. तर आता बायजाबाई बोलतात की ठीक आहे, शेवटी आता आम्ही गावकऱ्यांच्या शब्दाबाहेर नाही आहे, गावकऱ्यांच्या शब्दाबाहेर मी जाणार पण नाही, त्यामुळे मला गावाचा भल्याचा सुखाचा विचार करूनच हा निर्णय घ्यायचा आहे. तुमच्या भवितव्यासाठी मी डेअरी विकण्याची कॅन्सल करून टाकते, असं पण इकडे ही बायजाबाई सर्वांसमोर बोलून टाकते. आणि हा डेअरी विकण्याचा जो काही व्यवहार आहे तो रद्द करण्याचा मी तुमच्यासमोर जाहीर करते, असं जेव्हा बायजाबाई बोलत असतात तेव्हा सर्व गावकरी जे आहे ते टाळ्या वाजवत असतात आणि इकडे टाळ्या वाजवून आपल्या कृष्णाचं कौतुक करत असतात. आणि बंब्या पण खूप खुश होतो, इकडे आपली कृष्णा पण खूप खुश होते. मात्र दुष्यंत खूप नाराज होतो. तेवढ्यामध्ये बायजाबाईंचं लक्ष दुष्यंतकडे जातं. बायजाबाई इकडे दुष्यंतकडे बघते आणि दुष्यंत नाराज आता बायजाबाईंना दिसतो. तर आता कृष्णा जी आहे ती बायजाबाईंसमोर हात जोडते आणि बायजाबाईंची खरोखर माफी मागते. त्यानंतर हा बंब्या जो आहे तो खूप मोठमोठ्याने कृष्णा कृष्णा असं म्हणू लागतो. इकडे कृष्णाच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात, ती आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते. आता हे गावकरी जे आहेत ते कृष्णाला उचलून घेतात आणि कृष्णाचा जय जयकार करू लागतात. तेव्हा कृष्णाही त्यांना बोलते की अहो तुम्ही असं काय करता. तेव्हा बायजाबाई आता सर्व गावकऱ्यांकडे बघते. सर्व गावकरी आता कृष्णाची मिरवणूक काढत असतात. दुष्यंत आपल्या आईकडे बघतो, जयकांत पण खाली बघत असतो. तेवढ्यामध्ये ही बायजाबाईने ज्या पार्टीला ती डेअरी विकलेली असते ती लेडी जी आहे ती आता बायजाबाईंसमोर येते आणि बोलते की तुम्ही व्यवहार काय डोळे झाकून केला होता का, तुम्ही एवढा गावचा विचार करून व्यवहार करायचा होता ना माझ्याशी, असं पण ही बाई जी आहे ती आपल्या बायजाबाईंना बोलत असते. तुम्हाला जर हे करायचंच नव्हतं तर तुम्ही आम्हाला एवढ्या लांब कशाला बोलवलं हो, असं पण ही बाई जी आहे ती बायजाबाईंना बोलत असते. तुमचा हा जो काही रुबाब आहे ना बायजाबाई, आणि तुमची ही डेअरी तुम्हालाच राहू द्या, असं पण ती डेअरी घेणारी बाई जी आहे ती बायजाबाईंना बोलते आणि रागाने तिथून निघून जाते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे दुष्यंत जो आहे तो आपल्या आईसमोर येऊन उभा राहतो आणि दुष्यंतला ही बायजाबाई बघते तर दुष्यंतचा चेहरा खूप नाराज असतो. तो आपल्या आईकडे बघतो आणि खूप रागाने आता लगेच गाडीमध्ये बसून तिथून निघून जातो. बायजाबाईच्या मनाला खूप वाईट वाटतं, कारण बायजाबाईंचा गावकऱ्यांसमोर नाईलाज झालेला असतो. जयकांत पण आता बायजाबाईंकडे बघतो, काका पण जवळ असतात आणि सर्वच जण तिथे आता असतात. फक्त गावकरी ह्या कृष्णाला घेऊन तिथून मिरवणूक काढून निघून गेलेले असतात. आता बायजाबाईला खूप वाईट वाटतं, कारण मुलाचा जो काही प्रश्न आहे तो डेअरीच्या पैशावरच अवलंबून होता. तर दुसरीकडे दुष्यंत घरात येतो आणि दुष्यंत आता रागाराग इकडे रूममध्ये निघून जातो.
दुसरीकडे आढळराव जे आहे ते घरात बसलेले असतात. आढळराव आता सर्वांना विचारतं की लईच रागावलेले दिसतात दुष्यंतराव. तुम्ही असे नेमकं काय बोललेत तिकडे आणि असं काय घडलं? असं दुष्यंतराव एवढे राग रूममध्ये निघून गेले असं आढळराव या बायजाबाईंना बोलतात. नंतर मित्रांनो, आता ह्या बायजाबाईला सर्व काही कृष्णाचं बोलणं जे आहे ते घरी आल्यानंतर आठवू लागतं आणि बायजाबाई सर्व गोष्टींचा विचार करत असतात. तेव्हा आता मैनावती जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की नेमकं बायजाबाई का बोलत नाहीये, असा कसा विचार करतात. तेवढ्यामध्ये जयकांत जो आहे तो आपल्या आईला बोलतो की आई शांत बस, गप्प बस. आता इकडे काका जे आहे ते आपल्या रूममध्ये निघून जातात. त्यानंतर इकडे ही काकी जी आहे ती पण रूममध्ये जाते आणि बायजाबाई एकटीच आता जयकांतसमोर उभी असते. आता बायजाबाई ही जयकांतला बोलते की तो व्हिडिओ नेमकं कुणी पसरवला हे सत्य मला कळायलाच पाहिजे आणि ते पण लवकरात लवकर, असं बायजाबाई जयकांतला बोलते. आणि आढळराव आता जवळच बसून सर्व काही बायजाबाईंचं बोलणं ऐकत असतात. गावकरी जे आहे ते सर्व आपल्या कृष्णाला उचलून घेऊन तिची मिरवणूक काढत असतात आणि कृष्णाचा विजय असो असं या आपल्या कृष्णाच्या घरी घेऊन ते गावकरी कृष्णाला घेऊन येतात आणि म्हणत असतात. तेव्हा सावित्री आणि भक्ती ज्या आहेत त्या घराबाहेर येतात. नेमकं बाहेर कोण माणसं आली आहे ते बघू लागतात आणि ह्या कृष्णाला असं उचलून आणलेलं बघून सावित्रीचा तर खूप जळफळाट होत असतो. सावित्री खूप रागाने ह्या कृष्णाकडे बघत राहते. त्यावेळेस इकडे सर्वजण गावकरी जे आहे ते म्हणत असतात की कृष्णा आमची लीडर आहे आणि खरोखर कृष्णाशिवाय आमचं काहीच नाही. त्यावेळेस इकडे सावित्री जी आहे, सावित्री लगेच आता या कृष्णाकडे बघते. त्यामध्ये बंब्या जो आहे तो ह्या आपल्या सावित्रीला बोलतो की मावशी, तुला माहीत आहे का देवी आई कुणावर प्रसन्न झाली? आपल्या कृष्णावर. तेवढ्यामध्ये सावित्री बोलते की आता हिने काय करामत केली कुणास ठाऊक, कसं पण ही सावित्री जी आहे ती आपल्या मनाशी बोलते. तेवढ्यामध्ये बंब्या बोलतो की आपल्या कृष्णाने खूप मोठी करामत केलेली आहे, कारण बायजाबाईने जो काही डेअरी विकण्याचा निर्णय घेतला होता तो कृष्णामुळेच कॅन्सल झाला. असं पण जेव्हा हा बंब्या सावित्रीला सांगत असतो तेव्हा सावित्रीला खूप मोठं टेन्शन येतं आणि सावित्री आता या कृष्णाकडे रागाने बघते. गावकरी जे आहेत ते आता या सावित्रीला सांगतात की कृष्णा इतकी काही पॉईंटशीर बोलली त्यामुळे कसलं टेन्शनच नाही राहिलं, असं पण इकडे गावकरी सावित्रीला बोलत असतात. नंतर इकडे आता हे गावकरी बोलतात की खरोखर कृष्णा म्हणजे एक गावातील वाघीणच आहे आणि दुसरी बायजाबाईच आहे, असं पण हे कृष्णाचं कौतुक सावित्रीसमोर गावकरी जेव्हा करत असतात तेव्हा सावित्रीला आता काय करावं हे मात्र सुचत नसतं. सावित्री लगेच बोलते की काय, कृष्णाचं एवढं बायजाबाईंनी कौतुक केलं, असं पण ही सावित्री ह्या कृष्णाला बोलते. तेवढ्यामध्ये आता गावकरी खूप खुश होऊन सावित्रीला बोलतात की हो, खरोखर खूप एकच नंबर मस्त झाले बरं का. तर सावित्री बोलते की आता तुम्ही सर्वजण थकले असताल आणि एवढं कृष्णाला तुम्ही खांद्यावरती आणलं, तुम्ही थकले असताल, या तुम्ही घरामध्ये. असं पण इकडे ही सावित्री जी आहे ती आता या सर्व गावकऱ्यांना बोलत असते आणि तेव्हा मात्र भक्ती जी आहे ती आपल्या आईकडे बघत राहते. परंतु आता गावकरी बोलतात की नाही, आम्हाला वेळ नाही. आता गावकरी तिथून जातात. आता सावित्री ही कृष्णाला बोलते की आता मी तुझी दृष्ट काढते, बंब्या तू पण इथे थांब, मी तुझी पण दृष्ट काढते, असं ही सावित्री बंब्याला आडवं बोलत असते. तर बंब्या लगेच बोलतो की जातो मी आणि बंब्या अगदी जड पावलांनी तिथून जातो. दुसरीकडे कृष्णाही आता ह्या बंब्याला मान हलवते. आता बंब्या थोडासा पुढे जातो. सावित्री जी आहे ती आता कृष्णाकडे बघत असते आणि कृष्णाही सावित्रीकडे बघत राहते. ही खूप रागारागे इकडे आतमध्ये निघून येते आणि ही आपली जी काही भक्ती आणि कृष्णा ह्या दोघी पण एकमेकींकडे बघत राहतात. आता कृष्णाला खूप टेन्शन येतं. दुसरीकडे बायजाबाई जी आहे ती रूममध्ये जाऊन बसलेली असते आणि बायजाबाई आता या कृष्णाच्याच बोलण्याचा विचार करत असते. दुसरीकडे दुष्यंत जो आहे, आता दुष्यंत आपला किती नाराज झाला आहे, कारण आपण जो काही डेअरी विकण्याचा निर्णय घेतलेला होता तो आपण बदलला, असं पण इकडे ह्या आपल्या बायजाबाईंना वाटू लागतं आणि त्या खूपच नाराज होतात. दुसरीकडे आता गावकऱ्यांनी जे काही आंदोलन आणलेलं असतं ते काय काय बोलत होते हे सुद्धा सर्व बायजाबाईंना आठवू लागतं आणि बायजाबाई आता ह्या कृष्णाच्या बोलण्याचाही विचार करत असते. दुसरीकडे बायजाबाईंना आता सर्व गोष्टी आठवू लागतात आणि बायजाबाई त्याच गोष्टीचा विचार करत असते आणि ह्या आता बायजाबाईला आपल्या दुष्यंतला काय उत्तर द्यावं हे मात्र सुचत नसतं. आणि खरोखर आत्ता ह्या मुलीने आपल्याला किती प्रकारे वाचवलं आणि कसं काय वाचवलं हे सुद्धा सर्व या आपल्या बायजाबाईंना आठवत असतं. बायजाबाई ह्या कृष्णाचा खूप विचार करतात आणि आता एकट्याच खूप चिडलेल्या असतात. दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो खाली येत असतो आणि खाली येत असताना
इकडे आता आढळराव जे असतात ते समोरच बसलेले असतात. तेव्हा दुष्यंत जो आहे तो इकडे आईच्या रूममध्ये जाऊ लागतो, परंतु आईची रूम जी आहे ती आतमधून लॉक असते. ते दुष्यंत जो आहे तो आपल्या आईला आवाज देत असतो, परंतु आई काही दरवाजा उघडायला तयार नसते. तेव्हा आढळराव जे आहे ते या दुष्यंतला बोलतात की तुला आईची सवय माहीत नाही का? राग गेल्यानंतर उघडेल ती दरवाजा, जाऊ दे, असं पण आढळराव या दुष्यंतला बोलत असतात. तर दुष्यंतराव आता आढळराववर खूपच भडकलेला असतो. दुष्यंत बोलतो की माझ्या आईची जी काही अवस्था आहे ही फक्त केवळ तुमच्यामुळेच आहे, असं पण दुष्यंत या आढळरावांना बोलत असतो. जयकांत जो आहे, जयकांतचा मित्र जो आहे तो या जयकांतला भेटण्यासाठी आलेला असतो. तेव्हा तो मित्र जो आहे तो या जयकांतला बोलतो की जो काही व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ना, तो त्या कृष्णा नावाच्या मुलीच्या मोबाईलवरून व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, अशी बातमी आता ह्या मित्राने आपल्या जयकांतला दिलेली असते. जयकांत जो आहे, जयकांत त्या मुलाला पैसे देतो आणि आता त्याला हे सर्व सत्य समजतं की नेमकं कुणाच्या मोबाईलवरून व्हिडिओ व्हायरल झाला. आणि हे ऐकताच इकडे ह्या जयकांतला तर खूप मोठा धक्का बसतो. जयकांत जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की या कृष्णाने सर्व रामायण आणि महाभारत एकत्र करून टाकलेलं आहे, आता काय होणार? तर दुसरीकडे भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलते की तू बायजाबाईंशी का नडली कृष्णा? अगं तुला माहीत नाही आहे ती बायजाबाई कशी आहे? तर कृष्णा बोलते की अगं खूप गरीब लोक आहेत ते आणि सर्व लोकांचं पोट पाणी त्या डेअरीवर आहे. मग मला सांग असं कसं होईल गं? डेअरी जर विकली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असं पण ही कृष्णा जी आहे ती भक्तीला बोलत असते. भक्ती आणि कृष्णा जेव्हा बोलत असतात तेव्हा ही सावित्रीबाई तिथे येते आणि ह्या आपल्या कृष्णाला खूप मारू लागते. तिच्या हातात खूप मोठी काठी असते आणि ती त्या कृष्णाच्या अंगावर त्या काठीने खूप मार देत असते आणि भक्ती ही मध्ये पडत असते. परंतु भक्तीचं म्हणणं काही ऐकायला ही सावित्री तयार नसते. आता ही सावित्री इतकी काही मारू लागते तर भक्ती बोलते की आई तू काय करायला लागली? तेव्हा सावित्री ही भक्तीला बोलते की तू मागं होतेस की तुला सुद्धा मारणार मी. तेवढ्यामध्ये बिचारी भक्ती ही मागं जाते आणि ही सावित्री जी आहे ती बिचाऱ्या कृष्णाच्या अंगावर खूप काही मार देत असते. तिच्या अंगावर खूप काठीने मारत असते आणि या कृष्णाची पाठ जी आहे ती पाठ असा सावित्री आपल्या बाजूने करायला लावते आणि त्या पाठीवरती काठीने जोरजोरात मारू लागते. बिचाऱ्या कृष्णाला खूप मार सहन करावा लागतो, कारण खूप जनावरासारखं ह्या सावित्रीने कृष्णाला मारलेलं असतं. कृष्ण आता खूप ऐग ऐग म्हणत रडत असते आणि सावित्री बोलते की अवधासा तू आमच्या घरी आली आणि आमची अवस्था अशी झालेली आहे, तू इथून चालती हो. तुला गावामध्ये दादागिरी करायची काही गरज नाहीच आहे, असं पण सावित्री जी आहे ती ह्या कृष्णाला बोलत असते आणि तिला खूप मारत असते. आणि भक्ती बिचारी जवळ उभी असते. तू त्या बायजाबाईंना अडवणारी नेमकं आहेस तरी कोण? असं पण ही कृष्णाला मारत मारत सावित्री बोलत असते आणि भक्तीला खूप वाईट वाटत असतं, परंतु मध्ये पडता येत नसतं भक्तीला, कारण ही सावित्री आता भक्तीला सुद्धा मारायला मागे पुढे बघणारी बाई नसते. बिचारी ही कृष्णा आई गं असं म्हणत असते. सावित्री काय थांबायला तयार नसते. हे पनोती तोंड आहे ना ते पुन्हा मला दाखवायचं नाही, असं पण ही सावित्री जी आहे ती कृष्णाला बोलत असते आणि कृष्णा खूप रडत असते. ह्या कृष्णाने बिचारा खूप मार सहन केलेला असतो आणि इकडे ह्या आपल्या सावित्रीने काही मारायचं अजून बंद केलेलं नसतं. ती अगदी जनावरासारखं त्या बिचाऱ्या कृष्णाच्या अंगावरती काठीने मार देत असते आणि बिचारी आपली कृष्णा तशीच गप्प बसून राहिलेली असते. जो आहे तो ह्या आपल्या बायजाबाईंना सांगतो की त्या कृष्णा नावाच्या मुलीने तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. तेव्हा मात्र इकडे ही बायजाबाई जी आहे ती खूप भडकते आणि बोलते की काय, त्या मुलीने माझा व्हिडिओ व्हायरल केला? त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की दुष्यंत जो आहे तो ह्या आपल्या कृष्णाला त्याचा जाब विचारण्यासाठी येतो आणि बोलतो की तू माझ्या आईला का नडली आहेस? मला नाही पटलं तुझं हे, आणि तुझ्यामुळे आज माझा एवढा मोठा बिझनेस मला पुढे नेता आलेला नाही आहे आणि इथून पुढे तूच माझा दुश्मन आहेस, असं पण इकडे हा दुष्यंत जो आहे तो आपल्या कृष्णाला बोलत असतो आणि कृष्णाच्या मनाला खूप वाईट वाटत असतं. तर मित्रांनो, नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.